नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इन्फो मराठी या युट्यूब चॅनलवरती. सर्व प्रकारच्या स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जाहिरातींसाठी आजच सबस्क्राईब करा इन्फो मराठी या युट्यूब चॅनलला. तर नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट कडून असिस्टंट मॅनेजर ग्रेड 1 साठी नवीन पदभरतीची जाहिरात आलेली आहे. तर कशा प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंट आहे, रिक्रुटमेंट प्रोसेस काय असणार आहे, कशा प्रकारच्या वॅकन्सीज असतील, क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर याबद्दल माहिती आपण घेऊयात. तर नाबार्ड कडून असिस्टंट मॅनेजर ग्रेड 1 साठी ॲप्लाय मागवण्यात आलेले आहेत. तर हे ॲप्लाय पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने नाबार्डच्या वेबसाईटवरती करायचे आहे. ॲप्लाय करण्याची तारीख ही 17 जुलै 2021 पासून 7 ऑगस्ट 2021 पर्यंत असणार आहे. तर नाबार्ड ही एक ऑल इंडिया ॲपेक्स ऑर्गनायझेशन आहे जी फुल्ली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर काम करते. तर अशा प्रकारे नाबार्ड म्हणजे काय आपण पाहिलं आहे. नाबार्ड ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक कंपनी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर ॲप्लाय करण्याच्या पूर्वी विद्यार्थ्यांनी पूर्ण नोटिफिकेशन हे प्रॉपररित्या वाचायचं आहे, रीड करायचं आहे. स्वतःची पात्रता, एलिजिबिलिटी काय आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचे ते पूर्णपणे बघायचं आहे. सर्व डिटेल ही काळजीपूर्वक भरायचे आहे. तर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि व्यवस्थितरित्या फीज पेड करायच्या आहे. जर काही ॲप्लिकेशन्स चुकीच्या पद्धतीने भरले गेले असतील तर ते रिजेक्ट केले जातील असं यांनी इथे सांगितलेलं आहे. नंतर कॅन्डिडेट्सनी www.nabard.org यावरती ऑनलाईन ॲप्लिकेशन्स करायचे आहेत. तर हेल्प फॅसिलिटीसाठी इथे त्यांनी दिलेलं आहे कॅन्डिडेट ग्रॅव्हन्स लॉजिंग अँड रिड्रेसल मेकॅनिझम. यावरती तुम्ही तुमची ग्रॅव्हन्स काय तक्रारी असतील तर त्या मांडू शकता. तर इम्पॉर्टंट डेट्स आणि टाइमलाईन काय असणार आहे या पदभरतीसाठी तर ते आपण पाहणार आहोत. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी 17 जुलै 2021 ही डेट असणार आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन क्लोज होण्याची तारीख ही 7 ऑगस्ट 2021 असं असणार आहे. तर 17 जुलै 2021 ते 7 ऑगस्ट 2021 या दरम्यानच तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याचं पेमेंट फीज भरायचं आहे, इंटिमेशन चार्जेस भरायचे आहे. त्याच्यानंतर जी प्रिलिम्स एक्झाम होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. फेज 1 ज्याला म्हणता येईल. तर ही ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये होणार आहे. तर टेंटेटिव्हली त्यांनी ही डेट दिलेली आहे. तर जे पुढचं अपडेट असेल ते तुम्हाला परीक्षेच्या काही दिवस आधी सांगण्यात येईल. त्याच्यानंतर the date of main exam would be announced separately on our website www.nabard.org. तर इथे त्यांनी फक्त प्रिलिम्स एक्झामचे डेट टेंटेटिव्हली दिले आहेत. तर मेन एक्झामच्या डेट त्या यथावकाश पद्धतीने कळवण्यात येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर पुढे नंबर ऑफ वॅकन्सीज आणि रिझर्वेशन काय असणार आहे, पोस्ट डिसिप्लिन, कॅटेगरी वाईज रिझर्वेशन काय असणार आहे ते आपण पाहूयात. तर पोस्टमध्ये जनरल पोस्टसाठी टोटल 74 जागा आहेत. म्हणजे हे पोस्ट डिसिप्लिन म्हणजे स्पेशलायझेशन, तुमच्या डिग्रीचं स्पेशलायझेशन. जनरलमध्ये किंवा ॲग्रिकल्चर किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहे, डिसिप्लिन आहे. त्यामध्ये कोणत्या पदासाठी, कोणत्या पोस्टसाठी, कोणत्या डिसिप्लिनसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आहे ते आपण पाहणारच आहोत. त्याआधी फक्त डिपार्टमेंट वाईज वॅकन्सीज किती आहे ते आपण पाहणार आहोत. जनरलसाठी ह्या टोटल 74 जागा आहेत. ॲग्रिकल्चरसाठी 13 जागा आहेत. ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगसाठी 3 जागा आहेत. तर ॲनिमल हजबंड्रीसाठी 4 जागा आहेत. तर फिशरीजसाठी 6 जागा, फॉरेस्ट्रीसाठी 2 जागा, प्लांटेशन अँड हॉर्टिकल्चरसाठी एकूण 6 जागा आहेत. ह्या जागांची विभागणी अनरिझर्व्ड SC, ST, OBC, EWS मध्ये कशी केली आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. मी फक्त सध्या तुम्हाला टोटल वॅकन्सीज सांगत आहे. तर लँड डेव्हलपमेंट, सॉइल सायन्ससाठी 2 जागा, वॉटर रिसोर्ससाठी 2 जागा, त्यानंतर फायनान्ससाठी या टोटल 21 जागा आहेत. तर सगळ्यात जास्त जागा ह्या जनरल आणि फायनान्ससाठी आहेत. त्याच्यानंतर कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 15 जागा. तर अशा पद्धतीने टोटल AM RDBS साठी टोटल एकूण 148 जागा आहेत. तर AM राज्य भाषासाठी एकूण 5 जागा आहेत. तर अशा प्रकारे या नंबर ऑफ वॅकन्सीज आणि त्याचं रिझर्वेशन काय आहे हे तुम्ही या टेबलमध्ये, या चार्टमध्ये पाहू शकता. त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट SC, ST, OBC, EWS किंवा जे PW
बीडीचं रिझर्वेशन घेणार आहेत त्यांनी गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशन नुसार त्यांचे कास्ट सर्टिफिकेट्स किंवा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट प्रोव्हाइड करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर यांनी दिलेलं आहे की जे कॅन्डिडेट्स ओबीसी कॅटेगरीमध्ये क्रिमिलियर आहेत त्या कॅन्डिडेट्सनी जनरलमधून अप्लाय करायचं आहे. म्हणजे जे कॅन्डिडेट ओबीसी आणि नॉन क्रिमिलियर आहेत तेच फक्त ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. त्याच्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरी कॅन्डिडेट desires of applying for the post where the vacancies are not reserved should apply under अनरिझर्व्ह कॅटेगरी. म्हणजे जे स्टुडंट रिझर्व्ह कॅटेगरी आहेत पण त्यांच्या पोस्टसाठी तिथे जागा नसतील तर ते अनरिझर्व्ह म्हणून अप्लाय करू शकतात. ते इथं त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर PWD कॅन्डिडेटसाठी इथे काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत ते त्याप्रमाणे रीड करू शकता. तर आउट ऑफ टोटल 148 वॅकन्सीज आहेत त्याच्यापैकी 5 असिस्टंट मॅनेजर राजभाषा आहेत. 8 वॅकन्सी ह्या PWBD साठी आहेत 148 मधून. तर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट तिथे यांना प्रोव्हाइड करावं लागेल त्यामधून ते अप्लाय करत असतील तर पुढे त्यांनी PWBD साठीच्या काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत ते इथे PWD कॅन्डिडेट्स रीड करू शकता आणि त्याप्रमाणे त्या बेसिसवरतीच तुम्ही अप्लाय करू शकता. तर कशा प्रकारची डिसॅबिलिटी आहे त्याप्रमाणे तुम्हाला रिझर्वेशन कसं आहे त्यासाठी कोणते डॉक्युमेंट प्रोव्हाइड तुम्हाला करायचे आहेत हे इथं त्यांनी दिलेलं आहे. डिसॅबिलिटीमध्ये पण कोणत्या कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरी वाईज इथे त्यांनी डिटेल्डमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती PWBD कॅन्डिडेट्सनी पूर्णपणे रीड करायची आहे. केअरफुली वाचल्यानंतरच त्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. पूर्णपणे गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या त्यांनी तिथं रीड करायच्या आहेत. त्याच्यानंतर हे झालं वरती पाहिलं आपण की रिझर्वेशन फॉर PWBD कॅन्डिडेट्स. आता आहे रिझर्वेशन फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजेच EWS कॅटेगरी. तर याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या नियमानुसार ज्या सूचना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे EWSचं सर्टिफिकेट इथं प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे वरती ज्या आपण पोस्ट पाहिल्या त्या पोस्टसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तर ते आपण आता इथे पाहणार आहोत. तर वरील सांगितल्या टेबल प्रमाणे ह्या असिस्टंट मॅनेजरच्या पोस्ट असणार आहेत. तर जनरल कॅन नॉट अप्लाय फॉर एनी अनदर डिसिप्लिन अँड व्हाईस वर्सा दिलेला आहे. त्यानंतर सिमिलरली कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर असिस्टंट मॅनेजर राजभाषा कॅन नॉट अप्लाय फॉर असिस्टंट मॅनेजर RDPS अँड व्हाईस वर्सा. म्हणजेच जे कॅन्डिडेट राजभाषा असिस्टंट मॅनेजरला भरणार आहे त्यांनी असिस्टंट मॅनेजर RDPSला भरायची गरज नाही किंवा असिस्टंट मॅनेजर RDPSचे स्टुडंट राजभाषाला भरणार नाहीत. द कॅन्डिडेट कॅन अप्लाय ओनली वन पोस्ट डिसिप्लिन. म्हणजे विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त एका पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. इन केस ऑफ जर तुम्ही मल्टिपल साठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन अक्रॉस विद इन डिसिप्लिन फॉर ग्रेड 1 RDPS ओनली द लास्ट ऍप्लिकेशन सबमिटेड विल बी कन्सिडर्ड. म्हणजे जर तुम्ही एकापेक्षा जास्त ऍप्लिकेशन्स केले असतील तर त्यापैकी जे ऍप्लिकेशन तुम्ही लास्ट केलं शेवटी केलं ते ऍप्लिकेशन फक्त ग्राह्य धरण्यात येईल. PWBD चे कॅन्डिडेट्स हे अनरिझर्व्ड विल नॉट बी एलिजिबल फॉर रिलॅक्सेशन इन पर्सेंटेज आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये यांना कोणत्याही प्रकारचं रिलॅक्सेशन नाही. त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट्सकडे डॉक्युमेंट्स एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे ते 1 जुलै 2021 अखेर फुलफिल असणं गरजेचं आहे. जे काही तुमचे ॲपियरचे रिझल्ट फायनल टर्म फायनल सेमिस्टर इयर एक्झामिनेशन हे सगळे रिझल्ट आहेत हे तुमचे 1 जुलै 2021च्या अगोदर लागलेले असणं गरजेचं आहे. फायनल इयरचे फायनल सेमिस्टरचे म्हणजे ज्यांचा रिझल्ट अजून डिक्लेअर झाला नाही त्यांनी अप्लाय करण्याची गरज नाही असं त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजरसाठी रुरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिसेस असा RDPSचा लॉंग फॉर्म आहे. तर जनरल कॅटेगरीसाठी काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते आपण इथे पाहणार आहोत. तर बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम ए रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजेच रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीकडून कोणत्याही शाखेतली एक बॅचलर डिग्री असणं इथं आवश्यक आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री त्यामध्ये MBA PGDBM सारख्या डिग्रींचा समावेश होतो किंवा CA CS ICWAI किंवा PhD याप्रमाणे कोणतीही डिग्री यासाठी पात्र असेल. तर
डिग्री वाईज कॅटेगरी वाईज इथं पर्सेंटेज चार्ट त्यांनी दिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटसाठी तुम्हाला बॅचलर डिग्री इन ॲग्रिकल्चर विथ 60% मार्क्स, तर SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी 55% मार्क्स अशी त्यांनी अट दिलेली आहे. तर किंवा याच्या व्यतिरिक्त ॲग्रिकल्चरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर सॉईल सायन्स ॲग्रोनॉमी विथ मिनिमम ऑफ 55% मार्क्स असं त्यांनी क्रायटेरिया दिलेले आहे ते तुम्ही ते रीड करू शकता. त्याच्यानंतर दिलेलं आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, तर यासाठी बॅचलर डिग्री इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असं इथे लागणार आहे. पर्सेंटेज काय असणार ते तुम्ही इथे पाहू शकता. तर ॲनिमल हजबंड्रीसाठी अशाच प्रकारे बॅचलर डिग्री इन वेटरनरी सायन्स किंवा ॲनिमल हजबंड्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी असं लागणार आहे. त्याच्यासोबतच याला ऑर म्हणून पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन वेटरनरी सायन्स किंवा ॲनिमल हजबंड्री या प्रकारच्या विषयामध्ये तुमची डिग्री असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर फिशरीज डिपार्टमेंटसाठी बॅचलर डिग्री इन फिशरी सायन्स तुम्हाला गरजेचं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन फिशरी सायन्स असं यासाठी पात्रता असणार आहे. पर्सेंटेजसाठी कोणत्या कॅटेगरीला किती पर्सेंटेजची आवश्यकता आहे ते इथं त्यांनी दिलेले आहे ते तुम्ही काळजीपूर्वक रीड करायचं आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट्री डिपार्टमेंटसाठी बॅचलर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ही फॉरेस्ट्रीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर प्लांटेशन हॉर्टिकल्चरसाठी बॅचलर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हॉर्टिकल्चर असणं गरजेचं आहे. तर लँड डेव्हलपमेंट अँड सॉईल सायन्ससाठी बॅचलर डिग्री ही ॲग्रिकल्चरल सॉईल सायन्स ॲग्रोनॉमी किंवा सेम विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर वॉटर रिसोर्सेस, वॉटर रिसोर्सेससाठी हायड्रोलॉजी, अप्लाइड हायड्रोलॉजी और जिओलॉजी, अप्लाइड जिओलॉजी विथ हायड्रोलॉजी, इरिगेशन, वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन ॲज वन ऑफ द सब्जेक्ट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ॲज पर मेन्शन. यामध्ये तुम्ही काळजीपूर्वक केअरफुली रीड करायचं आहे की आपल्याकडे कोणती पदवी आहे आणि यांना कोणत्या पदवीसाठी या जागा आहेत. तर त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आहे फायनान्स. तर फायनान्समध्ये BBA फायनान्स बँकिंग किंवा BMS डिग्री फायनान्स बँकिंगमध्ये 60% मार्क घेऊन पास असणारे विद्यार्थी किंवा 2 इयर्सचा फुल टाइम PG डिप्लोमा इन मॅनेजमेंट फायनान्स किंवा फुल टाइम MBA फायनान्स मध्ये 55% मिळवलेले विद्यार्थी किंवा बॅचलर ऑफ फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट अनालिसिस विथ 60% मार्क किंवा बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम ए रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन विथ मेंबरशिप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया. The membership of ICAI must have been obtained on or before 1 जुलै 2021. तर याप्रमाणे फायनान्स डिपार्टमेंटसाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. सोबतच कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी बॅचलर डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विथ 60% मार्क किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आता सांगितलेल्या विषयामध्ये असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर इन ग्रेड 1 राजभाषा यासाठी बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी लागणार आहे. तर इंग्लिश किंवा हिंदी मीडियम मध्ये तुमची डिग्री असणं गरजेचं आहे. यासाठी 60% मार्क्सचा क्रायटेरिया असून SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी 55% मार्क्स असणं गरजेचं आहे किंवा PG डिप्लोमा इन ट्रान्सलेशन इन हिंदी टू इंग्लिश किंवा वाईस वर्सा यामध्ये तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. तर इथं दाखवल्याप्रमाणे असिस्टंट मॅनेजर ग्रेड 1 राजभाषासाठी वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक पात्रता आहे ती इथं विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक रीड करायची आहे आणि त्याच्या बेसिसवरतीच अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर इथे युनिव्हर्सिटी कडून जे CGPA OGPA प्रकारे ग्रेडिंग सिस्टीम केली जाते. तर कोणत्या ग्रेडसाठी कोणता क्लास डिव्हिजन असेल आणि ॲग्रिगेट मार्क्स काय असतील ते इथं त्यांनी शो केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे इंडिकेटिव्ह रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी, नेचर ऑफ वर्क फॉर टेक्निकल डिसिप्लिन या सर्व पदांसाठी इंडिकेटिव्ह रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज आणि नेचर ऑफ वर्क काय असणार आहे ते इथं त्यांनी दिलेलं आहे. तर सुरुवातीला कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी इथे याने स्किल सेट्स दिलेले आहेत. फायनान्ससाठी काय काय स्किल सेट आहे तेही दिलेलं आहे आणि नंतर ज्या इतर राहिलेले ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, फिशरी, फॉरेस्ट्री या प्रकारचे जे डिसिप्लिन आहे त्यासाठी काय काय स्किल सेट किंवा नेचर ऑफ वर्क असणार आहे ते इथं त्यांनी दिलेलं आहे ते तुम्ही रीड करू शकता. त्याच्यानंतर एज, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एज काय असणार आहे तर कॅन्डिडेटचं 21 ते 30 एज असणं गरजेचं आहे. म्हणजे 1 जुलै 2021 अखेर तुम्ही 21 ते 30च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. तर रिलॅक्सेशन हे अप्पर एज लिमिटसाठी काय असणार ते इथं त्याने दिलेलं आहे. 3 वर्ष हे OBC कॅन्डिडेटसाठी दिलेलं आहे. नंतर 5 वर्ष हे SC ST कॅन्डिडेट, एक्स सर्व्हिसमॅन किंवा अदर कॅटेगरीसाठी इथं दिलेलं आहे.
त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे. सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर पूर्णपणे ही रिक्रुटमेंट प्रोसेस ही 2 स्टेजमध्ये होणार आहे, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि मेन एक्झामिनेशन. तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी नेचर ऑफ किंवा नेम ऑफ टेस्ट काय असणार ते आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला टेस्ट ऑफ रिझनिंग मध्ये क्वेश्चन हे 20 असणार आहेत, मार्क्स 20 दिले जाणार आहेत. इंग्लिश लँग्वेज साठी 30 क्वेश्चन साठी 30 मार्क, कॉम्प्युटर नॉलेज साठी 20 क्वेश्चन आणि 20 मार्क, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड साठी 20 क्वेश्चन 20 मार्क असणार आहे. डिसिजन मेकिंग 10 क्वेश्चनला 10 मार्क असणार आहे. जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चनला 20 मार्क असणार आहेत. नंतर इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज विथ फोकस ऑन रुरल इंडियाला 40 क्वेश्चनला 40 मार्क्स असणार आहेत. आणि ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट विथ एम्फॅसिस ऑन रुरल इंडिया यासाठी 40 क्वेश्चनला 40 मार्क्स असणार आहेत. अशा प्रकारे तुमची प्रिलिम्स एक्झामिनेशन ग्रेड 1 RDBS राजभाषासाठी 200 गुणांची 200 प्रश्नांची असणार आहे. तर याचं वर्जन हे बिलंगुल म्हणजेच हिंदी आणि इंग्लिश मध्ये असणार आहे. आणि कंपोजिट टाइम हा 120 मिनिटचा असणार आहे. तर 120 मिनिटांसाठी ही तुमची एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. त्याच्यानंतर क्वालिफाईंग सेक्शनमध्ये टेस्ट ऑफ रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, कॉम्प्युटर नॉलेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, डिसिजन मेकिंग असं असणार आहे. आणि मेरिट सेक्शनसाठी जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक्स अँड सोशल इश्यूज विथ फोकस ऑन रुरल इंडिया, ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट विथ एम्फॅसिस ऑन रुरल इंडिया असं असणार आहे. The short listing of the candidate for the main exam will be based on marks scored in the merit section only. म्हणजे मेन एक्झाम साठी शॉर्ट लिस्टिंग ही तुमच्या प्रिलिम्सच्या मार्क्स वरती केली जाणार आहे. त्याच्यानंतर मेन एक्झाम टेस्ट स्ट्रक्चर फॉर ग्रेड ए याच्यासाठी जनरलिस्ट याच्यासाठी काय असणार आहे, या पदासाठी काय असणार आहे ते इथं त्यांनी दिलेलं आहे, ते तुम्ही रीड करू शकता. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये हे दिलेलं आहे. तर जनरल इंग्लिश मध्ये ऑनलाईन डिस्क्रिप्टिव्ह 3 क्वेश्चन 100 मार्काला 90 मिनिटासाठी असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह त्याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. आणि पेपर सेकंड साठी इकॉनॉमिक सोशल इश्यूज जे ऑब्जेक्टिव्ह 30 क्वेश्चन 50 मार्क्स अँड 30 मिनिट टाइम असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये 6 क्वेश्चन त्यामध्ये विचारले जाणार आहेत आणि त्याचं डिटेलमध्ये इथं त्यांनी दिलेलं आहे, जे 50 मार्कासाठी असून 90 मिनिट त्यासाठी वेळ असणार आहे. मेन एक्झाम फॉर पोस्ट ऑफ स्पेशालिस्ट म्हणजे स्पेशालिस्टसाठी काय मेन एक्झाम असणार आहे ते इथं त्यांनी दिलेलं आहे, ते तुम्ही प्रॉपररित्या रीड करू शकता. त्याच्यानंतर मेन एक्झामिनेशन फॉर पोस्ट ऑफ राजभाषासाठी काय मेन एक्झामिनेशनला विचारलं जाणार आहे ते इथं त्यांनी दिलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे RDBS राजभाषासाठी फक्त 50 मार्काचा इंटरव्ह्यू असणार आहे. तर कॉलिंग रेशो इथं त्यांनी दिलेला आहे, एकाच 25 आणि एकाच 3 रिस्पेक्टिव्हली असणार आहे. म्हणजेच इंटरव्ह्यू साठी कशा प्रकारे इथं त्यांनी रेशो असणार ते तिथं दिलेलं आहे. 1/4 याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही, फॉर एव्हरी रॉंग आन्सर मार्क 1/4 ऑफ द मार्क असाइन टू क्वेश्चन डिडक्टेड ॲज अ पेनल्टी फेज 1 अँड फेज 2. तर अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग काय असणार आहे तेही इथं यांनी दिलेले आहे. त्याच्यानंतर सिलेबस काय असणार आहे, तर सिलेबस पोस्ट वाईज तुमच्या डिसिप्लिन वाईज वेगवेगळा असणार आहे, ते तुम्ही इथं प्रॉपररित्या रीड करू शकता. पेपर 1 ला इंग्लिशमध्ये काय विचारलं जाणार आहे, नंतर पेपर 2 मध्ये इकॉनॉमिक्स अँड सोशल इश्यूज अँड ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट मध्ये काय विचारलं जाणार आहे ते इथं त्यांनी डिटेलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे, ते तुम्ही रीड करू शकता. त्याप्रमाणे तुमची सिलेबस स्ट्रॅटेजी तुम्ही इथे यूज करू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला पूर्णपणे स्ट्रॅटेजी तुमची बनवायची आहे. तर इथे डिसिप्लिन वाईज वेगवेगळ्या प्रकारे सिलेबस यांनी इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग, सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग PRT. ही PRT तुम्हाला फक्त SC ST OBC आणि PWBD कॅन्डिडेटसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला एक्झामच्या आधीचं रिक्रुटमेंटचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे, कशा पद्धतीने एक्झाम होणार त्यावरती हे ट्रेनिंग तुमचं असणार आहे. ही ट्रेनिंग पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला सेपरेटली अप्लाय करायचं आहे, तिथे त्यांना दिलेलं आहे. त्यामध्ये व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 9 ऑगस्ट 2021च्या आधी तो अप्लाय करायचा आहे. हे झालं प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग PRT फॉर SC ST OBC अँड PWBD कॅन्डिडेटसाठी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ॲड्रेस ऑफ द सेंटर. वन सेंटर टू बी चूजन फ्रॉम द लिस्ट गिवन बिलो. खालीलपैकी एक सेंटर तुम्ही तुमच्या एक्झामिनेशनसाठी चूज करायचं आहे. तर आपण महाराष्ट्रासाठी फक्त इथे पाहणार आहोत. तर महाराष्ट्रासाठी 54 वेलेस्ली रोड, शिवाजीनगर, पुणे हे एक्झामिनेशन सेंटर इथं असणार आहे. तर महाराष्ट्राच्या स्टुडंटनी इथं
एक्झामिनेशन सेंटर येईल याची खात्री करून घ्यायची आहे. पुण्यामध्ये सेंटर असणार आहे सगळ्यांसाठी. लोकेशन चांगलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता. त्याच्यानंतर आपण महत्वाचं जे दिलं आहे तेच फक्त इथे पाहणार आहोत. तर फॉर्म ऑफ ऍप्लिकेशन फॉर ट्रेनिंग. तर ज्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंगची गरज आहे, ट्रेनिंग घ्यायची इच्छा आहे, त्यांनी या फॉर्ममध्ये अप्लाय करायचं आहे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगसाठी. इथं व्यवस्थितरित्या तुमचं नेम, ॲड्रेस, फुल ॲड्रेस, कास्ट, ईमेल, मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या जोडायचा आहे. ईमेल आणि मोबाईल नंबर चालू स्थितीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फेज 1 प्रिलिमिनरी एक्झाम. एक्झामिनेशन सेंटर्स काय असणार? तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये प्रिलिमसाठी महाराष्ट्रामधून कोणकोणते एक्झामिनेशन सेंटर असणार आहेत ते आपण पाहूयात. तर ऑनलाईन एक्झाम होणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, ग्रेटर मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, चंद्रपूर, सोलापूर, धुळे, रत्नागिरी यामध्ये तुमची ऑनलाईन प्री एक्झामिनेशनचे सेंटर्स आहेत. तर याप्रमाणे तुम्ही आपल्या सोयीनुसार कोणतेही एक एक्झामिनेशन सेंटर तिथे देऊ शकता. त्याच्यानंतर नाबार्डकडून इथे वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते तुम्ही केअरफुली रीड करायचे आहे. त्याच्यानंतर फेज 2 मेन एक्झामिनेशन. तर मेन एक्झामिनेशन ही तुमची कोणकोणत्या सेंटरमध्ये असणार ते इथं त्यांनी दिलेलं आहे. तर इथं थोडेच त्यांनी सेंटर दिलेले आहेत, पण महाराष्ट्रासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या प्रकारे तुम्ही मेन एक्झामिनेशनला जाऊ शकता किंवा हेच सेंटर फक्त मेन एक्झामिनेशनसाठी असणार आहेत. तर त्यानंतर जे इंटरव्ह्यू असणार आहे त्या इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला कॉल लेटरमध्ये ते मेन्शन केलं जाईल की अजून कोणते एक्झामिनेशन सेंटर यासाठी आहेत. त्यानंतर ऍप्लिकेशन फी काय असणार आहे ते इथं त्यांनी दिलेलं आहे. तर ऍप्लिकेशन फी पूर्णपणे ही नॉन रिफंडेबल स्वरूपाची असणार आहे. SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी ऍप्लिकेशन फी ही 0 म्हणजे नील असणार आहे. तर फक्त त्यांनी इंटिमेशन चार्जेस भरायचे आहेत, म्हणजे फक्त 150 रुपये त्यांनी भरायचे आहेत. आणि ज्या अदर कॅटेगरीज आहेत त्यांनी 650 ऍप्लिकेशन फी आणि इंटिमेशन चार्जेस हे 150 रुपये असे टोटल एकूण 800 रुपये त्यांनी भरायचे आहेत. तर लक्षात असू द्या, ही फीज पूर्णपणे नॉन रिफंडेबल असेल. तर त्याच्यानंतर पे स्केल. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पे स्केल काय दिला जाणार आहे तो इथे दिलेला आहे. तर 28,150 पर मंथ तुमचा स्केल असणार आहे. तर याचं स्केल इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही रीड करू शकता. हे ऑफिसर ग्रेड 1 साठी असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डेअरनेस अलाउन्स, लोकल कॉम्पेन्सेटरी अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स, ग्रेड अलाउन्स या प्रकारचे अलाउन्सेस मिळणार आहे. तर मंथली ग्रॉस एमोल्युशन्स आर अप्रॉक्सिमेटली तुमचं सगळं मिळून 70,000 पर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर पेन्शन रिलेटेड किंवा इतर गव्हर्नमेंटच्या सोशल ज्या स्कीम्स आहेत त्याच्याशी रिलेटेड माहिती दिलेली आहे, ते तुम्ही प्रॉपररित्या रीड करू शकता. त्याच्यानंतर हाऊ टू अप्लाय म्हणजेच ऍक्च्युअल अप्लाय याला कसं करायचं. तर NABARD.org कडून या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. इतर कोणत्याही प्रकारे अप्लाय करायचं नाही, फक्त आणि फक्त ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर फॉर्म शुड बी फिल्ड इन इंग्लिश ओनली. तर तुम्हाला तुमचा हा ऍप्लिकेशन फॉर्म इंग्लिशमध्ये फक्त भरायचा आहे. डिटेल गाईडलाईन प्रोसिजर फॉर ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन, पेमेंट, ऍप्लिकेशन बिन, फोटोग्राफ, सिग्नेचर. याच्यासाठीच्या व्यवस्थित गाईडलाईन्स इथं त्यांनी दिलेल्या आहे, ते तुम्ही व्यवस्थितरित्या प्रॉपर रीड करूनच पुढील प्रोसेस करायची आहे. तर इथं फोटोग्राफ कसा असावा, सिग्नेचर कशी असावी, त्याच्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन काय लिहायचं आहे, कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे ते इथं दिलेलं आहे. नंतर ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं, ऍप्लिकेशन प्रोसिजर कशी करायची, अप्लाय ऑनलाईन कसा करायचा ते इथं त्यांनी व्यवस्थितरित्या दिलेलं आहे. काळजीपूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट रीड करायचे आहे आणि केअरफुली तुमची डिटेल्स त्यामध्ये भरायचे आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेमेंट ऑफ फीज. ऑनलाईन पद्धतीने फक्त पेमेंट ऑफ फीज तुम्हाला करायची आहे. तर ते तुम्ही इंटरनेट बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड, मास्टर, विजा, रुपये या प्रकारच्या कार्डमधून किंवा कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट्समधून पण करू शकता. त्याच्यानंतर पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला ई रिसिप्ट मिळेल. ती रिसिप्ट तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी ठेवायची आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फी आणि इंटिमेशन फी ही नॉन रिफंडेबल असणार असं त्यांनी वेळोवेळी दिलेलं आहे. तर फोटोग्राफ आणि सिग्नेचर कशा पद्धतीने करायचा, कसा फोटो काढायचा ते
इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहेत ते कॅन्डिडेट्सने व्यवस्थितरित्या रीड करायचे आहेत. त्या प्रपोर्शनेट मध्ये, त्या पिक्सल मध्येच तुम्हाला फोटो आणि साईन अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर हँड रिटन जे डिक्लेरेशन असणार आहे हे कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचं नाही. प्रॉपररित्या त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसारच ते तिथं राईट करून ते अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर गाईडलाईन्स फॉर फिलिंग ऍप्लिकेशन आर ॲज अंडर. तर गाईडलाईन्स काय काय असणार आहे ते इथं त्यांनी दिलेलं आहे. तर कॅन्डिडेट्सनी व्यवस्थितरित्या स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर एंटर करणं गरजेचं आहे आणि त्याच्या बेसिसवरती तुम्हाला जे कम्युनिकेशन होणार आहे पुढचं, की कशा पद्धतीने एक्झाम होईल किंवा कुठे एक्झाम होईल, त्याचे कॉल लेटर्स येणे किंवा इतर काही ज्या सूचना असतील त्या तुम्हाला मोबाईल आणि ईमेलच्या द्वारे पाठवण्यात येणार आहेत. तर विद्यार्थ्यांनी वेळोवेळी त्यांच्याकडून दिलेल्या सूचनेनुसार कॉल लेटर डाउनलोड्स करायचं आहे. रिपोर्टिंग टाइम त्यावरती मेन्शन केलेला आहे. आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स दिले आहेत ते तुम्ही इथे व्यवस्थितरित्या पाहायचं आहे. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट या प्रकारचे डॉक्युमेंट्स यूज करू शकता. भरपूर मोठी त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट दिली आहे, म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्ट यामध्ये कव्हर केली आहे. कसा अप्लाय करायचा, कॅटेगरी वाईज सगळं त्यांनी दिलेलं आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी कोणते सर्टिफिकेट कशा प्रकारे जमा करायचे, PWBD कॅन्डिडेटसाठी, OBC कॅन्डिडेटसाठी, क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियरसाठी सर्व प्रकारची, नंतर EWS साठी या प्रकारे सर्व प्रकारच्या डिटेलमध्ये त्यांनी ती माहिती दिलेली आहे. या ॲडव्हर्टाइजमेंटचा तुम्ही प्रॉपररित्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि नंतरच अप्लाय करायचा आहे. नंतर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जी प्रिंटआउट जनरेट होईल ती प्रिंटआउट तुम्हाला कुठेही सेंड करायची नाही, ती फक्त फ्युचर रेफरन्ससाठी तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. तर अशा प्रकारे ही पूर्णपणे ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही रीड करा. काय अडचणी असतील तर www.nabard.org वरती तुम्ही चेक करू शकता किंवा सगळ्यात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे रिड्रेसल फॉर्मवरती दिलेला आहे, त्यामधून तुम्ही तक्रारी नोंदणी करू शकता. तर अशा प्रकारे नाबार्डसाठी वेगवेगळ्या डिसिप्लिनमध्ये वेगवेगळ्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या बेसिसवरती ज्या जागा आहेत त्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या स्टडी करू शकता आणि त्यावरती जे स्टुडंट पात्र असेल त्यांनी अप्लाय करायला काहीच हरकत नाही. चांगल्या प्रकारची सॅलरी आणि असिस्टंट मॅनेजरची यामध्ये पोस्ट आहे. तर काही अडचणी असतील, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा. धन्यवाद.